अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय अनिलजी अग्रवाल यांच्या नेतृत्वात व त्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघातर्फे अमरावती येथे 27 जानेवारी 25ला उल्लेखनीय पत्रकारिता करणाऱ्यांना राज्यव्यापी पुरस्काराने गौरविण्यात आले। माननीय खासदार बळवंत वानखेडे, माननीय खासदार अनिलजी बोंडे, माजी मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू, शिवाजी शिक्षण संस्थेचे माननीय काळमेघ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर पत्रकारांना पुरस्कारित करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र शासनातर्फे गौरविण्यात आलेले माननीय श्रीमंत माने, संपादक लोकमत नागपूर यांचासुद्धा पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना श्रीमंत माने आपण पुरस्कार देतो आहे स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल। हे नाव अमरावतीसाठी फार परम पुण्य आहे। एक अस्सल शिस्तीचे भोक्ते असणारे प्राथमिक शाळेचे शिक्षक गेले कित्येक पिढ्या त्यांनी घडवलं आणि याच स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल यांच्या नैपुण्यतेखाली ज्यांनी काम केलं, ज्यांच्या शिस्तीत ज्यांची संपादकता आणि पत्रकारिता आकाराला आली, असे सन्माननीय श्रीमंत मानेजी ज्यांच्या नावातच श्रीमंत आहे। तर मी कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे सर्व मान्यवर अतिथी यांना विनंती करते की त्यांनी दैनिक मंडल परिवारातर्फे श्रीमंत माने यांना पुरस्कार प्रदान करावा। स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान होतो आहे श्रीमंत माने यांना। विचारपीठावरील सर्व मान्यवर अतिथी श्रीमंत माने यांना हा पुरस्कार प्रदान करतील। मी माने कुटुंबियांना स्टेजवर सन्मानपूर्वक निमंत्रित करते। स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक मंडल परिवारातर्फे 31,000 रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ। श्रीमंत माने विविध सामाजिक चळवळींशी ज्यांचा जवळचा संबंध आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे। राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ज्यांनी चिखलदरा, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी 33 वर्ष बातमीदार म्हणून काम केलं आहे। त्याचप्रमाणे एक ते उत्कृष्ट संपादक म्हणूनही आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत। पत्रकारितेसोबतच कुपोषणाची समस्या ज्यांनी शासन स्तरावर नेऊन पोहोचवली हे मला सांगताना इथं विशेष नमूद करावंसं वाटतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी ज्यांनी आवाज उठवला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील ज्वलंत समस्यांवर विविधांगी आणि मूलगामी परिणात्मकता त्यांनी नेहमीच दर्शवलेली आहे। त्यांना हा पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। यानंतर या सत्काराला आणि पुरस्काराला माननीय श्रीमंत मानेजी यांनी उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती करते। या समारंभाचे अध्यक्ष अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माझे मित्र, आवाज वाढव, माझे मित्र श्री नीलभाऊ बटन
ज्यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार वितरित केले जात आहेत ते आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब, मित्रवर्य श्री बच्चूभाऊ, ज्यांनी यापैकी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार पुरस्कृत केला आहे दादासाहेबांच्या नावानं, ते माझे मित्र आदरणीय हेमंत भाऊ, ज्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे, ते या वयात नव्या माध्यमाकडे ज्यांनी जे वळलेत आणि ही नवी माध्यमं कशी वापरायची याचा वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर देशासमोर ठेवला आहे असे आदरणीय श्री भाऊ तोरसेकरजी. या सभागृहामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांनी माझी किंवा माझ्याबरोबरच अनेकांची सुरुवात पाहिलेली असेल. खरं तर अशा क्षेत्रामध्ये सुरुवात आणि शेवटच महत्त्वाचं असतं, मध्ये सगळ्या कविता असतात. तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीतून आलात, तुम्ही नेमकं काय केलं, कशी सुरुवात केली, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्यासाठी ज्या दिवशी अनिल भाऊंचा आणि विजूचा फोन आला की आम्ही हा पुरस्कार तुम्हाला देतोय, तर मी त्यावेळेला घरी होतो आणि पहिलं बायकोला सांगितलं की बाहेरवरून फोन आहे आणि बाहेरचा पुरस्कार. माझ्यासाठी थोडंसं नॉस्टॅल्जिक आहे, कारण मी साधारणपणे एक 33-34 वर्षापूर्वी या भागात ज्यावेळेला काम सुरू केलं, तर बच्चू तुम्ही जसं सांगितलं की नाही तसं आमच्या पण मागच्या 7 पिढ्यांमध्ये कुणी या क्षेत्रात नव्हतं. मुळात मी मेळघाटात आलो होतो त्यावेळेला पत्रकारितेशी तसा काहीच संबंध नव्हता. म्हणजे आमचे मित्र होते, आता इथं रामटेके साहेब बसलेत किंवा संजय सरवटकर कुठं मागं बसला आहे, तर डॉक्टर प्रकाश गिरी म्हणून गिरिजन विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. आता आपण ज्या प्रिमायसेसमध्ये आहोत त्या प्रिमायसेसचा आमचा रोज संबंध यायचा, कारण काहीच काम नव्हतं. मी चिखलदऱ्याला गेलो होतो तर गिरिजन विद्यालयामध्ये 5वी ते 12वी मराठी शिकवायचो. तर ते डॉक्टर प्रकाश गिरी तिकडून बातम्या पाठवायचे, अनिल भाऊ आलेत का, कडू सर कुठं बसलेत. ते तोपर्यंत दुर्गम अतिदुर्गम वगैरे जे होतं ना ते परतवाड्याच्या आजूबाजूलाच होतं. पलीकडं चिखलदरा किंवा चिखलदऱ्याच्या पलीकडं फारसं नव्हतं. तिथे त्या कार्यक्रमाच्या बातम्या वगैरे व्हायचं, आम्ही तिकडून पाठवायचो. म्हणजे कधी विचार केला नव्हता की आपण कधी काही रेग्युलर नियमित पत्रकारिता वगैरे येऊ. पुढं आलो त्यावेळेला आमच्या गिरिजन विद्यालयामधली जी टीम होती ती नंतर काही जण त्यातले प्राचार्य मुख्याध्यापक वगैरे होऊन रिटायर झाले. आता रमेश नांदेकर, सोपान घोरमाडे, त्यानंतर चंद्रशेखर ढोरे वगैरे ही सगळी मंडळी होती. आणि तिथं सुरू करताना त्याचा मला फायदा असा झाला की मी मेडिकल इम्युनिटी होतो, माझं फार्मसीचं बॅकग्राऊंड असल्यामुळं, आणि कुपोषणाची समस्या होती. त्यामुळे डॉक्टर साहेब ॲनाटॉमी फिजिओलॉजी आपल्याला माहीत असल्यामुळं कुपोषणाचा प्रश्न हाताळताना सोपं गेलं. ते बॅकग्राऊंड कुमार भाऊ त्याच्यातले साक्षीदार आहेत किंवा परिमल साहेब पण आहेत. आणि पुढं जे काही झालं त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही. ज्याचा उल्लेख आता बच्चू भाऊनी केला ना तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याचा विषय आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या गावाला, एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला, एखाद्या प्रदेशाला आपला इतिहास पुरेसा माहीत नसतो. आणि इतिहास हा मिरवण्यासाठी आणि काहीतरी उगाच गर्व बाळगण्यासाठी हाताळायचा विषय नाही आहे. त्याच्यातून आपण प्रेरणा पण घ्यायच्या असतात. या अमरावती शहराचा किंवा अमरावती जिल्ह्याचा मागच्या 300 ते 400 वर्षाचा इतिहास जो आहे तो कधीतरी एकदा पुन्हा आपण त्याच्या खोलात जायला पाहिजे. काय होतं नेमकं, अगदीच दुसऱ्या टोकावरून सुरुवात करायची झाली तर निजामांची राजधानीच अमरावती जिल्ह्यात होती. 150 वर्ष मध्य भारतामध्ये ज्या शाहीने राज्य केलं, जे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीत नाही, ती इमादशाही, जिचं हेडक्वार्टर नरनाळा आहे, ती पण याच भागामध्ये होती.
ही अमरावती जी आहे, आता आपले गडकर्णी साहेब, आता आपल्याला स्पर्धा तयार झाली आहे. अमरावती गुगलला सर्च दिलं ना तर अमरावती येते, आंध्रातली दाखवतात. पण ही जुनी अमरावती, हे टेक्स्टाईलचं हब, हे अतिशय संपन्न, वैभव संपन्न असं शहर. त्या जुन्या मराठी लोकगीतांमध्ये जो वराडातला जो तालेवर शेतकरी दाखवला ना, तो अमरावतीचा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या शहरानं इतकं काही या देशाला दिलेलं आहे, जगाला दिलेलं आहे, की कधी कधी ते आपल्याला माहीत होत नाही. आणि त्यामुळं आत्ताच्या राजकारणामध्ये, विशेषतः ज्याचा उल्लेख बच्चूभाऊने केला त्या राजकारणामध्ये, खोट्या खोट्या अभिमानाच्या मागून आपण स्वत्व विसरून जातो. आपलं जे ऐतिहासिक आपला जो वारसा आहे तो आपण विसरून जातो. आणि हे आज याच्यासाठी बोलायला पाहिजे, मी गंभीरपणे बोलतोय, की ही जी आपल्या भागाच्या विकासाची, आपल्या भागाच्या प्रगतीची आणि त्यातल्या मागासलेपणामुळं निर्माण झालेल्या या भागाच्या स्वतंत्र राज्याची जी मोहीम आहे, ती आता कुठं गेली कळतच नाही. आणि म्हणजे त्याचे जे समर्थक आहेत त्यांना पण ते सांगता येत नाही. आपली ही जी मुधोळकर पेठ आहे ना, ते रावबहादूर रघुनाथ मुधोळकर 1912च्या बाकीपूर अधिवेशनाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि 1912च्या त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनी स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित केलेला आहे. बाकीपूर अधिवेशनामध्ये भाजपवाले तर नंतर आले 1989च्या त्या भुवनेश्वरच्या वगैरे याच्यामध्ये. या प्रदेशाचं मी तुम्हाला म्हणतो, मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे. या प्रदेशात मी इतकी वर्ष, 35 वर्ष आहे. मला जाणवलेली एक सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट अशी आहे की हे स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय या राज्यातले प्रश्न सुटू शकत नाहीत. आत्ताच्या काळात आपले मुख्यमंत्री आहेत, आपले केंद्रीय कर्तबगार केंद्रीय मंत्री आहेत, आपल्या अनुकूल सत्ता आहे. त्यामुळं काय ते दावोसपासून अनेक ठिकाणी MOU येतील, बाकी सगळ्या गोष्टी येतील. हे किती जरी असलं तरी या प्रदेशाला महाभारत कालापासून, वेद पुराणांपासून या प्रदेशाला स्वतंत्र ओळख आहे. या प्रदेशाची स्वतंत्र अस्मिता आहे. आणि खरं सांगायचं गेलं तर आता संदीप इथं येऊन अकोला येऊन बसलेला आहे. संदीपच्या बाजूला, घराच्या बाजूला जे डॅडी देशमुख राहायचे ते सांगायचे की वर्धा तटापासून गोदा तटापर्यंतचा भाग म्हणजे वराड आणि ओरिजिनल विदर्भ, ती पुढची पूर्वेकडची जी आहे ती झाडीपट्टी होती. या प्रदेशाला स्वतंत्र अस्मिता आहे. अनेक जण मराठी भाषेसाठी भाऊ असं सांगतात की मराठी भाषेचं काय होईल. अरे ते मराठी भाषेचा उगमच या भागात नाही ना. आता रिद्धपूरला होतंय ना ते राज्य मराठी विद्यापीठ. मराठी भाषेचा उगम ज्या भागातला आहे त्या भागातलं बाहेरच्या कुणी सांगायची गरज नाही आहे. मी या मुद्द्यावरती याच्यासाठी येतो की ती जी व्हायब्रन्सी होती, ते जे चैतन्य होतं, ती जी अस्मिता होती, ती सगळी आपण विसरलेलो आहोत. आणि त्यामुळं नव्या भविष्याकडे पाहताना, नव्या पिढीची काळजी करतानाच आपल्या प्रदेशाचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आदरणीय खासदार बळवंतभाऊ आलेले आहेत. या भाऊ, आपण सगळेजण एकदा टाळ्या वाजवण्याचं. मी हे तपशिलाने याच्यासाठी सांगतोय की हे स्थूलमानाने मी सांगत नाही आहे प्रदेश, जिल्हा वगैरे अशा स्वरूपाचा. आपली जी मूळ वृत्ती आहे ही शेजाऱ्याकडं करुणेनं पाहण्याची, शेजाऱ्याकडं आपुलकीने पाहण्याची, शेजाऱ्याची काळजी करण्याची, जो दुबळा असेल त्याला सांभाळण्याची. आपल्या आणि इतरांच्या मधला फरक एक बेसिक सांगू का. 20व्या शतकामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2च संत झाले. दोन्ही संत अमरावती जिल्ह्यातले, गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या रूपाने. यांनी आपल्या समोर घालून दिलेली सर्वधर्म समभाव, जातीपातीचा अंत, करुणेची भावना, करुणेची वृत्ती, याची पुन्हा उजळणी करण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये माध्यमांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आता माध्यमांनी हे सगळेजण हे चौथा स्तंभ वगैरे सगळं डोक्यातलं काढून टाका, काही नसतं त्याचं. हे उगीच आपल्याला चढवायसाठी बोललं जातं, काही नसतं. माध्यमांची स्थिती अत्यंत वाईट आहे. माध्यमांवरती कोणकोणते प्रेशर्स आहेत हे जाहीरपणे सांगायची गोष्ट नाही आहे.
पण ते मगाशी संचालन करणाऱ्या मॅडमनी जे सांगितलं ना, कसं आहे ते इंग्रजीत एक खूप छान म्हण आहे, ब्रायटन द कॉर्नर वेअर यू आर. जेव्हा पूर्ण अंधार पडलेला असेल त्यावेळेला तुम्हाला काही सूर्यचंद्र तोडून आणून त्याने उजाड पडायची गरज नसते. तुम्ही ज्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी उभा असेल त्या ठिकाणी एक मेणबत्ती पेटवली, अशा हजारो लाखो आणि कोट्यावधी मेणबत्त्या पेटल्या तर सूर्य झाकोळून निघेल इतका मोठा उजेड पडू शकतो. फक्त मेणबत्ती पेटवायची एक सुरुवात करावी लागते. आणि म्हणून माध्यमांनी आत्ताच्या काळामध्ये, आव्हानात्मक काळामध्ये अनेक दबाव असताना थोडंसं डावपेचाने वागण्याची, लिहिण्याची, लढण्याची गरज आहे. हे स्ट्रॅटेजिक आहे. आपल्याकडे म्हणतात ना ते, मोडेन पण वाकणार नाही. मग मोड. आपल्या मनात जे हेतू असतील ते हेतू काय असावेत, त्यात ते कसे तडीस न्यायचे वगैरे नंतरची गोष्ट आहे. पण तुम्हाला स्ट्रॅटेजिक राहावं लागेल. आपला धंदा जरी लाईन्सचा, विशेषतः जे प्रिंटमध्ये आहेत त्यांच्यासाठी, आपला धंदा जरी लाईन्सचा असला तरी आपली कर्तव्यकारी आणि आपलं काम जे आहे ते बिटवीन द लाईन्स आहे. आपण ओपिनियन बिल्ड करतो आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिक राहण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ते करताना आपल्यासारख्या मागासलेल्या, आपल्यासारख्या अनुशेषाने ग्रस्त असलेल्या, आपल्यासारख्या वेगवेगळ्या समस्या असलेल्या, विशेषतः उर्वरित महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं जी वसाहत म्हणून गणली जाते अशा भागामध्ये आपण निश्चित ध्येय बाळगून पुढं जाण्याची गरज आहे. आणि ते ध्येय तडीस नेताना आपण अतिशय टॅक्टिकली, स्ट्रॅटेजिकली या गोष्टी मांडण्याची गरज आहे. त्याची सुरुवात आपल्या गावाच्या लेखाजोखापासून करण्याची गरज आहे. आपल्या भागातली आणि केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातल्या, राज्यातल्या, देशातल्या सगळ्या भागाची सगळ्यात मोठी समस्या जी आहे बेरोजगारीची आहे, हाताला कामाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एक जो इन्क्लुझिव्हनेस असतो, सर्वसमावेशकता असते, सर्वधर्म समभाव असतात, जातीपातीच्या पलीकडे पाहण्याची जी गरज असते ती या देशाची अलीकडच्या काळातली खूप मोठी गरज बनलेली आहे. आणि त्यामुळं आपल्या भागात आपल्या ग्रामीण भागामधली जी उत्पादनं आहेत, कापसासारखी, सोयाबीनसारखी, त्याच्यावरच्या प्रक्रियेपासून तर अनेक गोष्टी, आणि आपली जे म्हणजे माध्यमांमध्ये प्रचंड ताकद असते. मी जेव्हा मेळघाटात आलो होतो ना, माझ्यासमोर अनेक जणं म्हणजे अशी अपेक्षा करत होती की ते शबनम गळ्याला लटकवून अशी थोडीशी दुर्गालीन टाईप दाढी वगैरे, आणि त्यामुळं समाजसेवक म्हणून मिरवता येतं ना. माझ्या असं लक्षात आलं होतं एक चांगला ॲटिट्यूड असलेला, चांगला अप्रोच म्हणजे अशा पद्धतीचा एक चांगला पत्रकार 25 समाजसेवी संस्थांचं काम करू शकतो त्याने जर मनात आणलं. त्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे आणि विशेषतः तरुण पत्रकारांनी त्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपण आपल्याला अख्ख्या दुनियेचं सगळं माहीत आहे असं दाखवतो. वस्तुस्थिती ती नाही आहे. आपल्याला ते आयुष्याच्या अखेरपर्यंत एक विद्यार्थी म्हणून राहण्याची गरज असते. आपले हेतू, आपल्या मनातले जे काही संकल्प असतील ते तडीस नेण्यासाठी, आणि ते शेवटी त्याचा जो TG आहे, नव्या भाषेत सांगायचं असेल तर तो सामान्य समाजातला शेवटचा माणूस, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो, अंत्योदयाचा विचार म्हणतो, तो शेवटचा माणूस हा आपलं टार्गेट असलं पाहिजे. ज्या पत्रकाराच्या हृदयामध्ये ही कणव नाही, ही करुणा नाही, ही पॅशन, ही कंपॅशन नाही आहे त्याच्या हृदयामध्ये, तो चांगला पत्रकार होऊ शकत नाही. त्याला अडचणीत असलेल्या, संकटात असलेल्या माणसाबद्दलच आपुलकी निर्माण झाली पाहिजे. समाजातल्या शेवटच्या घटकाबद्दलच त्याला शेवटच्या माणसाबद्दलचीच आपुलकी निर्माण झाली पाहिजे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर कधीकधी असे कार्यक्रम व्हायला लागतात की ज्याच्यामुळं प्रेरणा मिळते आणि लोक विशेषतः आपल्या भागामध्ये या क्षेत्रावरती म्हणजे माध्यमांच्या क्षेत्रावरती खूप काम करण्याची गरज आहे. आणि केवळ पुरस्कार म्हणून नव्हे, असा सभागृह भरलेल्या अवस्थेमध्ये आपण त्यांचे वर्कशॉप पण घेतले पाहिजे. त्यांना आपण आपल्याकडची इकॉनॉमी, आपल्याकडच्या नव्या जनरेशनच्या ॲस्पिरेशन्स, त्याचे मार्ग, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून, मशीन लर्निंगपासून तर सगळ्या फील्ड्समधली माहिती त्या लोकांना देण्याची गरज आहे. कारण हे पोहोचायला खूप वेळ लागतो. जग 50 वर्ष, 70 वर्ष जेव्हा पुढं गेलेलं असतं ना, तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचतं.
आणि या पद्धतीचे वर्कशॉप झाले, या पद्धतीचे तरुण पत्रकार तयार झाले, या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन जर आपण देत गेलो, आपल्या प्रदेशाचं मागासलेपण दूर व्हायला फारसा वेळ लागणार नाही. हा आपल्यावरचा डाग आहे, हे एकदा फक्त प्रत्येकाने मनाशी खुणगाठ बांधण्याची गरज आहे, ती जाणीव ठेवण्याची गरज आहे. मला खात्री आहे की अशा कार्यक्रमांमधून ती प्रेरणा पण मिळेल आणि त्याचबरोबर माध्यमांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अधिक परिश्रम घेण्याची एक जाणीव याच्यामधून होईल. मी पुन्हा एकदा मला स्वर्गीय जुगलकिशोरजी हे अग्रवाल फॅमिली आणि माझं आम्ही म्हणजे राईट टू 1991 आमचं ते आत्ता मी माझ्या मिसेसला सांगत होतो की आम्ही ज्या न्यू युगलमध्ये जेवायला गेलो होतो तिथंच श्रीकांत भाऊंचं आमचं ऑफिस हेमंत भाऊंनी जे सांगितलं ते आणि मागच्या बाजूला होतं. त्याच्यापेक्षा एक मी प्रसंग सांगितला 1984च्या त्या चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वेला आलेल्या मोठ्या पुराचा, की मी आणि राजागिरी आम्ही दोघेजण ऑफिसमध्ये झोपायला होतो आणि सकाळी उठून खाली पाय टाकला तर गुडघ्या एवढ्या पाण्यात होतो. पहिले ऑफिसमधल्या सगळ्या फायली नेऊन पलीकडच्या याच्यावर ठेवल्या, एक स्कूटर काढली आणि जिथं तो महापुराने सगळं ध्वस्त केलं होतं तिथं ते कव्हर करायला गेलेलो होतो. तर हे मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. या निमित्तानं आपल्यामध्ये यायची खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.